आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती मी सभागृहात देण्याचा प्रयत्न केला की अजय पनवेलकर यांनी सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये 27 फेब्रुवारी संध्याकाळी 4 वाजता एक तक्रार दिली आणि एक व्हिडिओ व्हायरल होतोय। त्या व्हिडिओमध्ये अत्यंत अश्लील शब्दात महाराष्ट्रामध्ये जातीवाद प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फोफावेल, जातीमध्ये वितुष्ट येईल अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे। त्या व्हिडिओमध्ये म्हटलंय की देवेंद्र फडणवीसला या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही गाडणार। फडणवीस तू कितीही RSSचा पुढचा शब्द बोलणार नाही, ती शिवी आहे। या देवेंद्र फडणवीस सारखे 3 मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून जाती म्हणतो की आमच्यावर काय गुन्हे नोंद करायचे ते करा, पण हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार असं बोलताना कुस्तीच्या पहिलवानासारखा तो मांडीवर थाप मारतो। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्रासाठी देव माणूस आहेत, त्यांच्याबद्दल ही एवढ्या खालच्या स्वरूपातली भाषा। आणि हा करणारा कोण आहे तर हा करणारा योगेश सावंत हा बारामतीचा आहे। सगळे कनेक्शन बारामतीलाच कसे काय जातात? आणि जेव्हा चौकशी केली तर त्याच दिवशी संध्याकाळी त्या सिनियर PIला आमदार रोहित पवार यांचा फोन जातो। का केला रोहित पवारांनी फोन करण्याच्या पाठीमागचं कारण काय? की यांना सोडून द्या म्हणून। आणि पूर्ण माहिती घेतल्याच्या नंतर हा योगेश सावंत जो जातीमध्ये तणाव निर्माण होईल अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल करतोय, तो योगेश सावंत हा शरदचंद्र पवार गटाचा पदाधिकारी आहे। आम्ही जे वारंवार सांगतोय ना की मराठ्यांना बदनाम करण्याचा जो षडयंत्र करून जो प्रयत्न होतोय, म्हणजे जरांगेंनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला मी पहिल्यापासून समर्थन केलं, पण जिथे मराठ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय त्या प्रयत्नाच्या पाठीमागे काही लोकांचा हात आहे। मागच्या काही काळात आपण पाहिलं असेल की जरांगे हे स्वतःच बोलत नाही आहेत, ते कोणाची तरी स्क्रिप्ट वाचतायत। तर कोण आहेत हे स्क्रिप्ट देणारे? माननीय शरदचंद्र पवार आहेत का? आमदार रोहित पवारचा काय संबंध? आमदार रोहित पवार तर सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये फोन करतो कसा? आज सभागृहामध्ये याची चौकशी करण्याची मागणी केली आणि माननीय अध्यक्षांनी सरकारला निर्देश दिलेत की या संपूर्ण प्रकरणामध्ये जिथे मराठ्यांना बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय, मी स्वतः मराठा आहे, जेवढे मोर्चे झाले, आंदोलन झाले, कधीही त्याला गालबोट लागू दिलं नाही, पण जेव्हापासून ह्या आंदोलनाच्या पाठीमागे कोणीतरी याला चालवण्याचा प्रयत्न करतंय, कोणीतरी जरांगेंना स्क्रिप्ट देतंय, तर ते स्क्रिप्ट देणारे कोण? या योगेश सावंतने अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल केला, तो व्हिडिओ व्हायरल करायला लावणारे कोण? याची संपूर्ण चौकशी करण्याचे निर्देश माननीय अध्यक्षांनी दिलेत। जब चुनाव के संदर्भ में जरांगे क्या करे उनका निजी फैसला होगा, पर जहां तक उन्होंने मराठा आरक्षण की बात की, हम सरकार करके उनके साथ खड़े रहे। पर अब मराठा आरक्षण मिलने के बाद भी जो उनकी ओर से बयानबाजी हो रही है और जो शरद पवार, रोहित पवार, इनका जो लिंक सामने आ रहा है, तो ये छुप नहीं पा रहा कि अब जरांगे के मुख से किसी दूसरे की स्क्रिप्ट पढ़ी जा रही है। केली मागणी
मागणी केली, अध्यक्षांनी निर्देश दिले, सरकारने उठून पण सांगितलं की करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.